A landslide on the National Highway 66 at Mahakhasan Dargal has caused disruption of traffic, blocking one lane. Fire teams are on site working to clear the fallen debris. Fortunately, no injuries have been reported. सव्वा सात आता मॉर्निंग 7:15 ओके किती तुमका इंजुरी बीन कोण आसा ना तशें काय ओके आता तुम्ही कितें रिमूव करतले का काय बाकी व्हडले फातर आसे जेसीबी ने करचे ओके सायडीक रस्त्यार फातर आमी काडला हां तुमचें नाव कशें सर सुनील देसाई सब ऑफिसर आयज ह्या इंजिनियराचेर एक्शन घेवपाची गरज आसला अजून कित्या खातीर जावंक एक्शन तेचेर सस्पेंड जावंक जाल्लो थंय तो जावंक ना सो म्हाका दिसता बीजेपी सरकार जे आसा हो लोकांक मारपाचें षडयंत्र केलां आनी हे जितो जागतो नमुनो आसा ह्यो वारंवार सांगून सुद्दां सरकार कांयच एक्शन घेयना गेल्या फावटी सांगलेले पडचे पयलीं की पावसान एक कोसळटले कोसळ्ळे मागीर आमदार येयलो नेटान तांकां घेवन तेन्ना सांगलें आमी कितें तरी करता म्हणून आतां दोनी सायडीन कोसळ्ळे हे आतां पडले आनी हेवूय पडले हे पळय केदें व्हडलो ह्यो जाला पोकळी कशी जाला निर्माण आतां वयर बाकीचो भार आसा तो सकयल येयलो जाल्यार कितें व्हडली खडपाळ येतली हांगा कितेंय जावं शकता असो म्हाजी तातडीची मागणी आसा सरकारा कडेन आनी कलेक्टरा कडेन फाल्यां वचून हांव मेळटलो आनी ही वस्तुस्थिती सांगतलो की जर हे बंद करिनात जाल्यार रिस्पॉन्सिबिलिटी कलेक्टर आसतलो म्हणून गेल्या वर्सा पासून जितल्यो लिकेज्यो जाल्ल्यो ज्या पद्दतीन पावस पडलो ह्या सरकारान कांयच काळजी घेवंक ना आज हे तुमकां दाखोवन दिता हे आमी सांगलोलें की हो कॉन्ट्रॅक्टर जे आहाय मेनली तांकां ब्लॅकलिस्ट करपाक जाय कित्याक हे सरकाराचे आज नातू जावन आहा आनी आज हे सब स्टँडर्ड काम करून लोकांगेले लायफ एंडेंजर घालपाक हेंगेलो एक प्रयत्न हांव मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंताक सांगपाक सोदतां की तुवें ताबडतोब एक्शन घेवपाक जाय कित्याक यू कॅनॉट ब्लेम द मनसून हे जरी तो तुवें कटींग बी चयल्यार हे सारके हेजे सेफ्टी सारके इट इज लायक अ सेफ्टी हॅझर्ड जाल्लें आहा आनी हे हो इशू आमी विधानसभेनूय मांडटले जेन्ना आमचे बाब नितीन गडकरी येतले म्हाका दिसता हायवे मिनिस्टर ऑन द 12th he has to look into this substandard work काट कोता आसतना बेंचिंगा काट कोतात बेश्टो काट कोन्ना दोगोर बेंचिंग इन स्टेप्स कोतात इंक दिसता जाल्यार बेंचिंग जाल्यार म्हाका सांगात तुका इतली इंजिनियरिंगाची गरज ना एक काट केला तेश कोन स्ट्रेट काट केला स्लाइस केला ते आमकां गॅरंटी आहा कुड्डो मनीस पासून सांगतलो हें पडटलें म्हूण सो देखून हांव म्हणटा हे दीस कायंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्युशन पयलीं पळोवपाक जाय whether the engineers gave this kind of a design because if this design is faulty engineers are responsible. Number 2 contractor कसले काम केला हे परत पयशे खावपाचे this shows आमी म्हणटात मिशन टोटल कमिशन म्हणटात आमी हे आतां प्रूफ आसा हांव चीफ मिनिस्टर हात जोड मागता बाबा हे तूं काम करता वो आमगे टॅक्स बेरागे पयसो काबार रावता बरो एक सायडीन लोकांक गोंयकारांक जीव वयतलो हे जीव गोंयकारां पासून तरी तूं हे कॉन्ट्रॅक्टराक ब्लॅकलिस्ट कर ते हेच्या मुखार गोंयान काम दिनाका तूं तरी गाड जा एमविरा पचून गोंय तूं काम दिनाका तेन्ना तूं दाखयतलो बाबा एमविरान हे सगळें घोटाळ केलो म्हूण गोंयांत कोंडलीचीच जातली अशी आज परिस्थिती आसा ह्या रस्त्याची म्हाका दिसता सगळो कॉस्ट ताज्या एमबीआरा कडल्यान घेवपाक जाय ताजे कडेन वसूल करपाक जाय आनी हाका इमिजिएटली पयलीं ब्लॅकलिस्ट करचो आमी काल मागणी केल्ली की ह्या कॉन्ट्रॅक्टराचेर एफआयआर जावपाक जाय आणि मुख्यमंत्र्या कडेन मागता कित्याक ह्यो नॅशनल हायवेचो प्रोजेक्ट अंडर द सुपरविजन ऑफ PWD ऑफ द स्टेट ऑफ गोवा सो प्रिन्सिपल चीफ इंजिनियर कितें करता काय फक्त ऑफिसांत बसून संगीत आयकपाचें काम ताचें म्हाका दिसता ताणें हांगा येवन तंबू घालून हांगा संगीत आयकचें जे पळय हे कन्स्ट्रक्शन आयज MVRन केल्लें आसा तेजी आयज ही दशा हांगासर आमच्या हांगासर पेडण्यान दिसता कित्याक ज्या टायमार हे वॉल बांदताले त्या टायमार हांव येवन इन्स्पेक्शन केल्लें आनी तांकां ऑलरेडी हांवें सांगलेलें कितें हें जें पळय वॉल रिटर्निंग
बांदता पळय ते तांकां सफिशंट, कित्याक ते थिकनेस तेजे सफिशंट नासले तेन्ना ऑलरेडी तांकां इंटिमेशन हांवें सगळ्या इंजिनियरांक, सगळ्या एक सगळ्यांक दिल्ले, पूण तेंच्यांनी ते आयकूंक ना आनी तेंच्यांनी जे काम आयज केलां पळय ती हेजी हालत आयज हांगासर आमकां पेडणेकारांक लोकांक हें दिसता. आनी ज्या टायमार तांकां सांगलेलें त्या टायमार तेंच्यांनी हे आयकनासतना आयज हे केलें पळय ते आयज आमकां लोकांक हे भोगचें पडटा. ताका लागून हांव MVRाक तशेंच आयज आमचो PWD मिनिस्टर, आमचो CM, आमचो चीफ मिनिस्टर आयज तेज्या हातीन हे PWDचे जाता इतले फास्ट तेणी म्हाका दिसता ही वॉल आहा पळय, ही वॉल सगळीच रिटर्निंग वॉल आहा पळय ती सगळीच वॉल म्हाका दिसता डिमॉलिश करून ताका थिकनेस बरी दिवन आनी ती दुसरी वॉल बांदपाची खूब गरज आहा. आनी हो रोड जाता इतलो फास्ट हो बंद करूंक लायिल्लो आसा आनी हो रोड बंद दवरपाचो, जे पासून हो पावस काबार जायना त्या पासून हो रोड हांगासर बंदूच दवरून ते सायडीन पयली ओल्ड रोड आहा पळय त्या सायडीनसून तो स्टार्ट करपाचो. कित्याक पेडण्यान अशे खुबश्यो ह्यो गोश्टी आतां घडत आहा जे MVRान जे काम खूब पयलीं हे आतां 6 वर्सां पयलीं हे काम केल्लें पळय तेंच्यांनी, ते कशें केल्लें पळय ते लोकांक सगळ्यांक खबर आहा. आयज लोक अक्षरशः ह्या रोडाक लागून खूप त्रासान पडलेले आहा. कंत्राटदारांकडे सरकारचं दुर्लक्ष असल्यामुळे कंत्राटदार मनमानी पद्धतीने रस्त्याचं काम करत असून ज्या पद्धतीने रस्त्याच्या बाजूला मोठमोठे डोंगर होते ते डोंगर किंवा ती जमीन संपादित न करता स्वतः मनमानी पद्धतीने डोंगर सरळ रेषेत कापले. परिणामी आज पावसाळ्यात पुन्हा एकदा दरडी कोसळण्याचा प्रसंग वारंवार घडत आहे. धारगळ महाखाजन या ठिकाणी गेल्या वर्षी पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. त्यावेळी एकेरी महामार्ग बंद करण्यात आला होता आणि आज वर्षाने पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या ठिकाणी दरड कोसळलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारने हा एकेरी महामार्ग बंद केलेला आहे. ज्या पद्धतीने धारगळ महाखाजन या ठिकाणी दरड कोसळली त्याच पद्धतीने मालपे नहेबाग या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 66 नव्याने बायपास रस्ता करण्याचं काम सरकारने हाती घेतलं होतं. ते गेल्या वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती, परंतु हा रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. परंतु यंदाच या संरक्षण भिंतीच्या बाजूला असलेले कठडे कोसळल्याने पुन्हा एकदा हा पूर्ण रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि जो जुना राष्ट्रीय महामार्ग 66 होता त्यावरून वाहतूक सुरू केलेली आहे. सरकार वेळोवेळी जनतेला आश्वासन देत असतात, रस्ते व्यवस्थित करणार म्हणून सांगतात, परंतु राष्ट्रीय महामार्ग 66 धारगळ महाखाजन ते पत्रादेवी पर्यंत जर लक्ष मानलं तर रस्ते अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. गटार व्यवस्था कोलमडून गेलेली आहे. रस्त्यांचं नीटनेटकं काम झालेलं नाही. ज्या ठिकाणी सर्व्हिस रस्ते आवश्यक होते त्या ठिकाणी सर्व्हिस रस्ते उभारले गेले नाही. ज्या ठिकाणी सर्व्हिस रस्त्यांची गरज आहे त्या ठिकाणी सर्व्हिस रस्ते न करता तेही धोकादायक स्थितीत बनले. ज्या ठिकाणी उड्डाण पुलाची गरज होती ती उड्डाण पुलं वजा करून नको त्या ठिकाणी उड्डाण पुलं उभारलेली आहेत. वेळोवेळी मुख्यमंत्री आपले सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असो, कंत्राटदाराचे अभियंते असो, वेळोवेळी जनतेला आश्वासन देतात, परंतु हे रस्ते नीटनेटके केलेले नाही. ज्या पद्धतीने धारगळ महाखाजन येथील दरड कोसळून मोठी दुर्घटना टळली असली तरी भविष्यात या रस्त्यावरून ज्या पद्धतीने वाहने सुसाट वेगाने जातात त्यावेळी जर एखादी दरड कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. सरकारने या राष्ट्रीय महामार्गाची गंभीर दखल घेऊन जे धोकादायक स्थितीत दरड आहेत त्या दरडी किंवा जे रस्ते करत असताना डोंगर सरळ रेषेत कापले गेले ते स्लोप पद्धतीने जर डोंगर कापले असते तर पावसाळ्यात या डोंगराला भीती नसती. त्या नजरेतून सरकारने काम करावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.